काय करायचं आपल्याला? Mr. Vaibhav owns 5 houses at Cochin. Compute the gross annual value of each houses. 5 घरांचं आपल्याला GAV काढायचं. सो पहिला आपण फॉर्मॅट लिहून घेऊया. आपल्याकडे 5 घर आहेत. हाऊस प्रॉपर्टी 1, हाऊस प्रॉपर्टी 2, हाऊस प्रॉपर्टी 3, हाऊस प्रॉपर्टी 4. हाऊस प्रॉपर्टीचं आपल्याला GAV काढायचं. काय फॉर्मॅट काय आहे आपला? काय येतो? म्युनिसिपल व्हॅल्यू or fair value, whichever is higher. त्यानंतर स्टँडर्ड रेंट, whichever is lower. त्यानंतर actual rent, whichever is higher. It is nothing but a GAV. वन बाय वन प्रॉपर्टीच्या व्हॅल्यू वरती दिल्या दिसतात तुम्हाला. सगळ्या हाऊस प्रॉपर्टीचं लिहून घ्या कारण खाली वरती दिलेलं आहे. पहिला म्युनिसिपल व्हॅल्यू किती दिले? पहिल्या हाऊस प्रॉपर्टीची म्युनिसिपल व्हॅल्यू 1,20,000, 2,40,000, 1,10,000, 90,000 आणि 75,000. त्यानंतर नेक्स्ट आहे फेअर व्हॅल्यू. फेअर व्हॅल्यू दिली आहे. फेअर रेंट इज नथिंग बट अ फेअर व्हॅल्यू. ओके, सो फेअर रेंट किती दिलाय आपल्याला? 1,50,000, 2,40,000, 1,14,000, 84,000 आणि 80,000. त्यानंतर स्टँडर्ड रेंट. स्टँडर्ड रेंट किती दिलाय आपल्याला? 1,08,000, not applicable, 1,44,000, not applicable आणि 78,000. त्यानंतर actual rent receivable 1,80,000, 2,10,000, 1,20,000, 1,08,000 आणि 72,000. ठीक आहे, मग आपण काही सगळं व्हॅल्यू लिहून घेतलं. आता आपण कॅल्क्युलेशन करूया. काय दिलं आपल्याला? या दोघांपैकी काय पाहिजे? हायर. सो विच एव्हर इज हायर, 1,20,000 की 1,50,000? 1,50,000. So 1,50,000 and 1,08,000, which ever is lower. दोघांमध्ये lower किती आहे? 1,08,000. Which ever is higher? 1,80,000. Clear? Next. 2,40,000, 2,40,000 आणि सेमच आहे. 2,40,000. 2,40,000 आणि नॉट ऍप्लिकेबल. 0 नाही बघायचा, नाही तर 0 झाला तर 0 येईल खाली लोअर मध्ये. सो नॉट ऍप्लिकेबल. दोघांपैकी लॉट एकदा दिलीच नाही, तर जी दिली आहे तीच आपण कन्सिडर करतो. सो 2,40,000. 2,40,000 and 2,10,000, which one is higher? 2,40,000. Next, 1,10,000, 1,14,000, whichever is higher? 1,14,000. 1,44,000, whichever is lower? 1,14,000. त्यानंतर 1,20,000 and 1,14,000, whichever is higher? 1,20,000. Next, 90 or 84, 90,000. Same 90,000 खाली आहे. 90,000 or 1,08,000 म्हणजे 1,08,000.
80,000, whichever is lower 78,000, whichever is higher 78,000. कळतंय काय केलं ते? Yes.